अमेरिका आणि इस्रायल सोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेस्कियान यांनी युद्ध थांबवण्यासाठी एक अट ठेवलेली आहे। बघा आता या अटीमध्ये, या चर्चेमध्ये रशिया आहे, पाकिस्तान आहे, परंतु भारत नाही। भारताने हा ॲक्सेस स्वतःहून गमावलेला आहे। रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेमध्ये या भागामध्ये शांतता राखण्याबाबत इराणच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केल्याचं राष्ट्राध्यक्ष, इराणचे नवीन राष्ट्राध्यक्ष पेजेस्कियान यांनी सांगितलं। बघा पेजेस्कियान नेमकं काय म्हणाले, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की इस्रायल आणि अमेरिकेने सुरू केलेलं युद्ध थांबवायचं असेल तर इराणचे वैध म्हणजे कायदेशीर हक्क मान्य करावे लागतील, युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई करावी लागेल आणि इन फ्युचर भविष्यात असे हल्ले होऊ नयेत यासाठी मजबूत आंतरराष्ट्रीय हमी द्यावी लागेल। मित्रांनो, भारताला खूप मोठी संधी होती, परंतु भारताने ती संधी गमावलेली आहे। इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे या भागामध्ये तणाव वाढलेला असताना पेजेस्कियान यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे। दरम्यानच्या काळामध्ये मध्य पूर्व देशामधील अमेरिका आणि इस्रायलच्या तळांना इराण लक्ष करत आहे। इराण सोबत सुरू असलेल्या या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठा कायम राहावा म्हणून अमेरिकेने भारताला रशियन तेल तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्वीकारण्याची परवानगी दिलेली आहे, हे व्हाईट हाऊस तर्फे म्हटलं गेलेलं आहे। प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मंगळवारी 10 मार्च मध्ये व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे। त्या नेमकं काय म्हणाल्या की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट आणि राष्ट्रीय सुरक्षा टीमने हा निर्णय घेतलेला आहे। भारताने जबाबदार भूमिका घेतली आणि याआधीही बंदी असलेलं रशियन तेल खरेदी करणं थांबवलं होतं, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। म्हणजे कारण देताना सुद्धा अमेरिका कशा पद्धतीने भारताचा अपमान करत आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे। लेविट म्हणाल्या, इराण संकटामुळे जगभरामध्ये तेलाच्या पुरवठ्यामध्ये तात्पुरती कमतरता निर्माण झालेली आहे, ती भरून काढण्यासाठी आम्ही भारताला तात्पुरत्या स्वरूपामध्ये रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे। त्यांनी असंही म्हटलं की रशियन तेल आधीच समुद्रात म्हणजे जहाजावर भरून मार्गावर होतं, त्यामुळे ही फक्त तात्पुरती व्यवस्था आहे आणि यामुळे रशियन सरकारला विशेष आर्थिक फायदा होणार नाही। आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराक्ची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। मध्य पूर्वमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून दोन्ही नेत्यांमधलं हे तिसरं संभाषण आहे। दोन्ही देशातील ही चर्चा अशा वेळी झाली आहे जेव्हा होर्मुझ समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्यामुळे अनेक देशांची चिंता वाढलेली आहे। इराण व्यतिरिक्त एस जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वादेफुये आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री यांच्याशीही संवाद साधला। या चर्चेत मध्य पूर्वेतील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीवर चर्चा केली। बघा एस जयशंकर यांनी काय लिहिलेलं आहे की सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित नवीनतम घडामोडीवर इराणी परराष्ट्र मंत्री आराक्ची यांच्याशी सविस्तर चर्चा झाली। संपर्कात राहण्याबाबत आम्ही सहमती दर्शवलेली आहे। इराणचे नेते, सर्वोच्च नेते म्हणून मुस्तफा खामेनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दोन्ही परराष्ट्र मंत्रालयामधील ही पहिलीच चर्चा होती। मुस्तफा खामेनी वडील आयातुल्ला अली खामेनी यांचा काही दिवसापूर्वी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। बघा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे, मध्य पूर्वेतील संघर्ष सतत वाढत आहे आणि त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम आता अधिक देशावर आणि त्यांच्या नागरिकांच्या हितावर होत आहे। पाण्याखाली स्फोटक सुरुंग पेरणारी इराणची 16 जहाजे नष्ट केल्याचा सुद्धा अमेरिकेचा दावा आहे। त्याचबरोबर तेल वाहतूक रोखली तर आग आणि कहर असा ट्रम्प यांचा इराणला इशारा आहे। अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने गमावलेला चान्स, भारताने गमावलेला ॲक्सेस लक्षात ठेवा। हे भारताचं फसलेलं परराष्ट्र धोरण आहे। आपलं मत नक्की कळवा।